मंजुळाताई आता घाबरण्याची गरज नाही. पालकमंत्री आणि फायनान्स मिनिस्टर आता अंबेजोगाईचे बीड जिल्ह्याचे असल्यामुळं छप्पर फाडके ते वर्षाच्या आत सगळ्या सुविधा होतील. धन्यवाद. आपण सांगितलं की कॅन्सरसाठी आपण लवकरात लवकर तिकडे सुरू करू आणि बाकीचे सुद्धा तुम्ही जे उत्तरं दिली. मला फक्त एकच विचारायचं अध्यक्ष महोदय, कारण खूप वर्षांपासून म्हणजे जसं मी उल्लेख केला की 2-3 वर्षांपासून हे प्रश्न मांडत आले आणि सिमिलर आन्सर येत आहेत. पण मला फक्त एक टाईमलाईन जर तुम्ही द्याल म्हणजे एक ठोस की आता इथपर्यंत आपण हे सुरू करू या दिवस म्हणजे आज जर 1-2 महिने असेल पण 6 महिने असेल तेवढं एक तुम्ही उत्तर दिलं तर खूप चांगलं आहे. धन्यवाद. मंजुळाताई आता घाबरण्याची गरज नाही. पालकमंत्री आणि फायनान्स मिनिस्टर आता अंबेजोगाईचे बीड जिल्ह्याचे असल्यामुळं छप्पर फाडके ते वर्षाच्या आत सगळ्या सुविधा होतील. सुरेश धस. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य नमिताताईंनी जो मुद्दा उपस्थित केला, आज सकाळीच माझी त्या संदर्भातली मीटिंग झालेली आहे. मंत्री महोदयांनी जसं सांगितलं PPP मॉडेलवर, तशा प्रकारे आपण राज्यामध्ये मगाशी आमच्या चव्हाणताईंनी पण प्रश्न उपस्थित केलेला होता. अनेक भागातली आपली जी काही मेडिकल कॉलेज आहेत आणि तिथं हॉस्पिटल आहेत, मुश्रीफ साहेबांनी सांगितलं त्या प्रकारे ते काम आत्ता चालू आहे. टेंडर 3-4 वेगवेगळ्या पार्टीची आलेली आहे, त्याच्या संदर्भातलं बाकीची प्रोसिजर चालू आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. परंतु मी नमिताला पण सांगू इच्छितो आणि सभागृहाला पण सांगू इच्छितो की ह्या संदर्भामध्ये साधारण दिवाळीपर्यंत तरी किंवा जास्तीत जास्त नमिता डिसेंबरपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अंबेजोगाईमध्ये देण्याचा प्रयत्न आपला राहणार आहे. एक गोष्ट लक्षात आलेली आहे, जिल्ह्याची मेडिकल कॉलेज असतात, जिल्ह्याच्या ठिकाणात मेडिकल कॉलेज आहेत तिथं स्टाफ बऱ्यापैकी जातो, परंतु तालुक्याच्या ठिकाणी जी मेडिकल कॉलेज आहेत तिथं विशेषतः अंबेजोगाईला इतकं जुनं मेडिकल कॉलेज मी स्वतः पाहणी केली अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत. परंतु वेळ पडली तर विशेष बाब तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं त्याला जिल्ह्याला वेगळा आम्ही नियम लावू आणि हे तालुक्याचं ठिकाण म्हणून त्याला अधिक काही देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल. आणि निश्चितपणे अंबेजोगाईचं जे बरेच दिवसाची सन्माननीय सदस्य नमिता मुंदडाची मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्यात येईल.